रवी म्हात्रेला फोन केला आणि म्हटलं, रवी कसे आहेत रे साहेब? तर म्हणले, रवी साहेब चांगले आहेत. तू कुठे आहेत? तर म्हणले, रे अधिवेशनाला. अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं, राजसाहेबांना विचारलं, बाळा नाही आला का? त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ऍडमिट असताना सुद्धा महानगरला ऍडमिट करतो, याच्यापेक्षा आणखी मला भाग्य काय पाहिजे? तो मी पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरे सोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळासाहेबांनी मला विचारलं. म्हटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना? तो मग ते बोलले, नाही तू कधी पण ये. माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिलावतीमध्ये त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेला एक शब्द दिला होता आणि म्हणून हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू, त्याच्यात माझा काहीच स्वार्थ नाही. या दोघं भावांना एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे. त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही. कळलं? रवी म्हात्रेला फोन केला आणि म्हटलं, रवी कसे आहेत रे साहेब? तर म्हणले, रवी साहेब चांगले आहेत. तू कुठे आहेत? तर म्हणले, रे अधिवेशनाला. अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं, राजसाहेबांना विचारलं, बाळा नाही आला का? त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ऍडमिट असताना सुद्धा महानगरला ऍडमिट करतो, याच्यापेक्षा आणखी मला भाग्य काय पाहिजे? तो मी पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरे सोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळासाहेबांनी मला विचारलं. म्हटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना? तो मग ते बोलले, नाही तू कधी पण ये. माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिलावतीमध्ये त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेला एक शब्द दिला होता आणि म्हणून हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू, त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही. या दोघं भावांना एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे. त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही. कळलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.